दिनांक 26 जून 2025 रोजी सकाळी 6 वाजता दरम्यान अवैधरित्या गोवंश वाहतूकबाबत आलेल्या गोपनीय माहितीवरून वाशिम ते हिंगोली जाणाऱ्या रोडवर तोंडगावा नाका भागात पोलीस स्टॉपसह जाऊन नाकाबंदी केली असता वाशिमकडून हिंगोली जाणाऱ्या रोडवर दुरूनच एक संशयित वाहन क्रमांक MH40 BG 4076 हा येताना दिसून आला असता त्यास थांबविण्याचा इशारा केला असता त्याने अधिक वेगाने ट्रक पळविला असता त्याचा सुमारे 10 किलोमीटर पाठलाग करून त्यास थांबविण्यास बाध्य केले व त्याच्या वाहनाची झडती केली असता त्यामधून एकूण 22 गोवंश जातीची जनावरे मिळून आली आहेत। सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रसीम रजा खान वय 25 राहणार कामगार नगर नागपूर असे सांगितले। वरून सदर इसमास वाहनातील गोवंश जनावरांबाबत विचारपूस केली असता त्याने सदरची गोवंश जनावरे ही नागपूर येथून वाहनामध्ये भरून कत्तलीकरता हैदराबाद येथे नेत असल्याचे सांगितले। वरून सदरचे वाहन ट्रक क्रमांक MH40 BG 4076 अंदाजे किंमत 14 लाख रुपये व 22 गोवंश जनावरे किंमत 4,25,000 रुपये असा एकूण 18,25,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर वाहन व जनावरे पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे नेऊन सदरची गोवंश जनावरे ही शिरपूर येथील गौशाला येथे ठेवण्यात आले। नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे कलम गोवंश संरक्षण अधिनियम 1976 कलम अ 9ब 955 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत अग्रवाल यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन झगरे, ज्ञानदेव मात्रे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक घुगे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल इरतकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ, पोलीस कॉन्स्टेबल संतोष दुतंडे, चालक सुनील तायडे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ घाटे, प्रशांत अंभोरे, प्रवीण राऊत, संदीप गायकवाड, बंसी चव्हाण यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे। प्रतिनिधी फुलचंद भगत, दैनिक अजिंक्य भारत न्यूज करिता मंगरुळपीर जिल्हा वाशिम।